गुड मॉर्निंग। आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या अंतर्गत गणित विषयाचा संख्यावरील क्रिया या घटकामधील वजाबाकी बिनहाच्याची व हाच्याची हा घटक आज आपण अभ्यासणार आहे। आता वजाबाकी तुम्ही पहिलीपासून करत आलेला आहात। वजाबाकी करताना एक अंकीतून एक अंकी संख्या वजा, दोन अंकीतून दोन अंकी संख्या वजा, तीन अंकीतून तीन अंकी संख्या वजा करायचं, चार अंकीतून चार अंकी संख्या वजा करायची, किंवा तीन अंकीतून दोन अंकी संख्या वजा करायची, चार अंकीतून तीन अंकी वजा संख्या करायची। अशी भरपूर गणितं तुम्ही सोडवलेली आहे, बरोबर आहे की नाही। वजाबाकी करताना एक नियम काय असतो, जी वरची संख्या आहे ती कशी लागते, मोठी लागते, आणि खालची संख्या कशी लागते, लहान। कशी वरची संख्या आहे ती मोठी आणि खालची संख्या कशी असते, लहान असते। त्याच्यानंतर वजाबाकी करताना एक नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे काय, तर वजाबाकी करताना जे अंक आपण लिहून घेतो ते त्याच्या स्थानानुसार एककाखाली एककाचा अंक, दशकाखाली दशकाचा अंक, शतकाखाली शतकाचा अंक, हजाराखाली हजाराचा अंक, म्हणजे त्या त्या स्थानानुसार अंक लिहायचे। त्याच्यानंतर दुसरा काय आहे, तर वजाबाकी कुठून करायची इकडे, हजाराकडून, शतकाकडून का एककाकडून, नेहमी वजाबाकी आहे ती काय करायची, एककाकडून करायची। जर वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर काय करायचं, समोरच्या संख्येकडून त्याच्या पुढच्या संख्येकडून आपल्याला एक उसना हातचा घ्यावा लागतो, बरोबर की नाही। तर ह्या क्रिया तुम्हाला सर्व येतात आणि तुम्हाला जो अंक वजा करायचा आहे का नाही तो अचूक वजा केलं की उत्तर सुद्धा काय येतं, अचूक येतं। एवढेच नियम लक्षात ठेवायचे आहेत वजाबाकी करताना, बरोबर की नाही। मग आपण बघूया ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात। प्रश्न सोडवत सोडवत आपल्याला अजून नियम समजतील, बरोबर की नाही। जास्तीत जास्त तुम्ही काय करा, आडवी वजाबाकी करण्याचा सुद्धा सराव करा। उभी मांडणी करून वजाबाकी करेपर्यंत आडवी वजाबाकी सुद्धा आपण फास्ट करू शकतो। तर बघूया नमुना प्रश्न पहिला बघू। भरपूर गणित सोडवण्याचा सराव एवढंच गणिताचा मंत्र आहे। ज्यावेळेस तुम्ही उदाहरणं सोडवण्याचा भरपूर सराव कराल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक गणित येत जातं। पहिला प्रश्न बघा, 377 बघा, 377 वजा 256, 377 वजा 256 साधी सरळ सोपी बेरीज वजाबाकी करायची आहे। आता आपण दोन्ही पद्धतीने करून बघूया, उभी आणि आडवी। आता आडवी करताना काय करायचं, एककातून एकक वजा करायचं, दशकातून दशक वजा करायचं आणि शतकातून शतक वजा करायचं। मग आता 7तून 6 गेले किती आले, 1 आला। दशकाच्या 7तून 5 गेले 2 आले। 3तून 1 गेले, 3तून 2 गेले 1, म्हणजे उत्तर किती आलं, 121। काय उभी मांडणी करायची गरज आहे का, आपला वेळ वाचणार आणि आपलं उत्तर सुद्धा फास्ट येणार। म्हणून फास्ट काढण्याच्या नादात चुकायचं नाही, नाहीतर ह्या 7 मधनं हे 5 वजा करा, एककाच्या 7 मधनं तुम्ही दशकाच्या 5 वजा करा, चालेल काय, तर उत्तर किती आलं, 121, पर्याय नंबर 3 येते ना। पुढे बघूया बघा, दुसरा 3078 बघा, 3078 वजा 2539 बघा, 2539 ही वजाबाकी दिलेली आहे आणि खाली त्याचं उत्तर सुद्धा दिलंय बघा, 0.5 इथं चौकट दिले आणि इथं किती दिलंय, 9 दिलेला आहे। इथं किती दिलेला आहे, 9। आता ह्या चौकटीच्या जागी योग्य अंक भरा असं सांगितलेलं आहे। आता काय करावं लागेल काय आपल्याला, हे दोन्ही अंक दिले, इथं उत्तर सुद्धा दिले, फक्त रिकाम्या चौकटीत कोणता अंक येईल तो आपल्याला सांगायचं। मग त्यासाठी आपल्याला वजाबाकीच करावी लागेल, बरोबर की नाही। मग आता बघा
ह्या 8तून 9 जाते का? नाही जात. मग काय करावं लागेल रे? समोरच्या संख्येकडून हातचा म्हणजे 7 कडून इकडं एक हातचा घेतला. इथं किती राहिले? 6. इथं किती झाले? 18तून 9 गेले किती? 9. आता इथं 6 आहे, इथं 3 आहे. 6तून 3 जाते का? जाते. 6तून 3 गेले किती आले? 3. शून्यातून 5 जाते का? नाही का? म्हणून इकडून एक हातचा घेतला. इथं राहिले 2. इथं झाले किती? 10. 10तून 5 गेले 5. 2तून 2 गेले 0. बरोबर आली वजाबाकी. मग चौकटीच्या जागी कोणता अंक आला? 3. पर्याय नंबर 2. एकदम सोपा घटक आपण मागे ठेवला आहे की नाही? तिसरा बघा 3000 वजा 199. बघा एक संख्या कोणती आहे? 3000 आणि दुसरी आहे 199. या दोन्हीची वजाबाकी आपल्याला करायची. आता इथे एक संख्या आहे 4 अंकी आणि एक संख्या आहे 3 अंकी. तर आपल्याला काय करायचं आहे? एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक लिहायचं. म्हणजे बघा 3000 वजा 199 आलं का? एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक. आता इथं बघा 0 आहे, इथं 9 आहे. शून्यातून 9 जाते का? नाही जात. बरोबर की नाही? मग आपण शेजाऱ्याकडून उसना घेणार, पण इथं सुद्धा 0 आहे. मग त्या शून्याकडे काय नाही, तो आपल्याला काय देणार? मग त्याच्या पुढच्याकडून घ्यायचं. त्याच्या पुढे सुद्धा 0 आहे. मग काय करायचं? त्याच्या पुढच्याकडून घ्यायचं. बरोबर की नाही? म्हणजे या 3 कडून आपल्याला याला 1 द्यायचं. म्हणजे इथे किती झाले रे? 2. इथे किती झाले? 10. आता ह्या 10तून आपल्याला इकडे 1 द्यायचं आहे. म्हणजे इथे किती झाले? 9. इथे किती झाले? 10. आता ह्या 10तून आपल्याला इकडे 1 द्यायचं आहे. म्हणजे इथे किती झाले? 10. आले की नाही? मग 10तून 9 गेले 9तून 9 गेले 0. 9तून 1 गेले 8. 2 अशी 2. म्हणजे उत्तर किती आलं? 2801. हे हातचे घ्यायचे समजले का नाही? शून्याची वजाबाकी किती शून्य येऊ दे मग अचूक येणार. फक्त समोरच्याकडून हातचा घ्यायचा आणि शून्याकडून द्यायचा. एवढं आलं पाहिजे. पर्याय नंबर किती आहे रे? 2801. पुढचा बघूया. चौथा प्रश्न. आता हे प्रश्न जरा तुम्हाला म्हणजे बुद्धीला तुमच्या चालना देऊ शकतात. बघा 3 स्टार आहेत. वजा त्या स्टार मधून काय घालवायचंय? तर चौकट घालवायची. आता हे चिन्ह दिले, याचा अर्थ काय रे? आणि उत्तर काय ते? 3 त्रिकोण होते. स्टारचा अर्थ 99 आणि ना चौकटचा अर्थ ते 333 आणि ना उत्तर. बघा इकडे लक्ष द्या. हे चिन्ह आहेत का नाही, इथं एकसारखीच संख्या आहे. जिथं स्टार आहे का नाही तिथं एकच अंक आहे. म्हणजे ह्या स्टारच्या ठिकाणी एक, इथं एक आणि इथे एक. हे तिन्ही अंक एकसारखेच आहे. चौकोनाच्या ठिकाणी एकसारखेच आहे. त्रिकोणाच्या ठिकाणी एकसारखेच अंक आहे. आता त्याचा अर्थ काय? तर ह्या संख्येतून ही संख्या वजा केली का नाही तर इथं येणारी संख्या सुद्धा सारखीच आहे. मग आपण बघू शकतो पर्याय नंबर 1 आहे. बघा स्टार म्हणजे आता अनुक्रम पण दिलाय. अनुक्रम कसा पाहिजे? तर पहिली संख्या चौकटीतली पाहिजे, दुसरी संख्या स्टार पाहिजे आणि तिसरी संख्या त्रिकोण पाहिजे. मग पर्याय नंबर 1 बघूया आपण. स्टारच्या ठिकाणी 3 ठेवलं, त्याच्यानंतर चौकोनाच्या ठिकाणी 3 ठेवलं, स्टारच्या ठिकाणी 6 ठेवलं आणि त्रिकोणाला 9 येते का रे? हा बघा तिथं 6 मधून 3 गेले म्हणजे इथं 6 लिहायचं, इथं 3 लिहायचं, इथं 9 येईल का रे? नाही. येते का? नाही येत. पुढं बघा दुसरा पर्याय बघा. स्टारच्या तिथं 9 घ्यायचं, त्याच्यानंतर 6 आणि 3. स्टारला किती आहे? 6. इथं 9, 6तून 9 गेले, त्रिकोणाची संख्या येते का?
नाही येत. परत पर्याय नंबर 3 बघा. 3 9 6 चौकोनाचा किती आहे 30. इथं किती आहे 9. इथं किती आहे 6. बघा आता स्टारला किती आहे रे 9. चौकटीला 6तून 3 गेले, सॉरी 9तून 3 गेले 6. आली का त्रिकोणाची संख्या. हा या पद्धतीनं आलं पाहिजे. म्हणजे इथं शॉर्टकट सुद्धा तुम्ही वापरू शकता. एवढं लिहिण्यापेक्षा कोणत्या अंकातून कोणता अंक गेल्यानंतर खालची संख्या येते हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे गणित सोडवू शकता. म्हणजे पर्याय नंबर 3 आहे ते अंक तिथं येतात. अनुक्रम लक्षात ठेवायचा. आपल्याला त्रिकोण स्टार चौकोन स्टार आणि त्रिकोण यांचे अंक लिहायचे सलग. यांच्या ठिकाणी कोणते अंक येतील ते लिहायचंय. म्हणून पर्याय नंबर किती आला 3. पुढचा बघा 5वा 8455 बघा 8455 वजा मोकळी चौकट दिले आणि बरोबर काय दिले तर 3737. किती 3737. आता आपल्याला एक संख्या दिली आहे आणि उत्तर दिले. काय दिलंय एक संख्या आणि उत्तर दिले. असं असताना आपल्याला दुसरी संख्या काढायची. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी चिक्या दुसरी संख्या कोणती येईल ते काढायचंय. मग या ठिकाणी नियम काय असतो बघा. या संख्येतून ही संख्या वजा केली तर ही संख्या येते. परंतु दुसऱ्या ह्याने या संख्येतून ही संख्या वजा केली का नाही तर ही संख्या येऊ शकते. म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत काय होतं तर दोन संख्येच्या वजाबाकीने जी संख्या येते की नाही त्यात ती संख्या एका संख्येतून वजा केली की दुसरी संख्या येते. कशी येते बघूया आपण. म्हणजे 8455 वजा आलेलं उत्तर 3737 हे वजा करायचं. 5तून 7 जाते का प्रगती. 5तून 7 जाते का नाही जात. मग काय करायचं इकडून एक हातचा घ्यायचा. इथं झाले 15. इथं झाले किती 4. 15तून 7 गेले किती 8. 4तून 3 गेले 4तून 7 जाते का पुढच्या संख्येकडून हातचा. इथं झाले किती 14. इथं झाले 7. 14तून 7 गेले 7तून 3 गेले. म्हणजे इथं संख्या कोणती आली 4718. किती आली 4718. आता ह्या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर ही संख्या भेटते आहे की नाही. मग आता आपण बघूया ह्या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर ही संख्या भेटते. बघा 8455 वजा 4718. 5तून 8 जाते का 5तून 8 जाते का म्हणून इथं घेतला हातचा. इथं झाले 15. इथं झाले 4. 15तून 8 गेले 7. 4तून 1 गेले 3. इथं 4तून 7 जात नाही. इकडून घेतले. इथं झाले 14. इथं झाले 7. 14तून 7 गेले 7तून 4 गेले 3. आलं काय. म्हणजे ज्यावेळेस वजाबाकीच्या बाबतीत दोन संख्येपैकी एक संख्या दिलेली असते आणि उत्तर दिलेलं असतं दुसरी संख्या काढायची असते त्यावेळेस पहिल्या संख्येतून उत्तर वजा केलं तर आपल्याला ती संख्या मिळते. मिळाली का नाही आपल्याला संख्या. ठीक आहे समजलं नाही. तुम्ही असं चिडीचूप झालाय जसं काय तुम्हाला काही कळेच ना. ठीक आहे. आता हे झाले नमुना प्रश्न. सरावासाठीचे प्रश्न बघूया. खूप सोपे आहेत बघा सरावासाठीचे प्रश्न. पहिला बघा 5555 वजा आडवच करूया का आपण म्हणजे आपला सराव पण होईल. 555 वजा 320. बघा 5तून 0 गेले 5तून 2 गेले 5तून 3 गेले. किती सोपी वजाबाकी आहे की नाही.
235. पर्याय नंबर 1. आता हे तर काय मला सोडवायचंच नाही. 7000 वजा 5000 किती येईल रे? 7000 वजा 5000. हा, आता हे शून्य आहे असे लिहायचे. 1 2 3. 7तून 5 गेले म्हणजे किती आलं? 2000. पर्याय नंबर 3. म्हणून असंच गोंधळ करून तुम्ही चुकणार आहे. तिसरा बघा, 5227 किती रे? 47. अंक बघा व्यवस्थित, आपले चुकू शकतात. वजा 2123 वजा 2123. आता इथं आडवीच करायची. 7तून 3 गेले 4. 7तून 3 गेले 4. 4तून 2 गेले 2तून 1 गेले 5तून 2 गेले 3124. पर्याय नंबर 2. एवढी सोपी वजाबाकी मला सोडून द्यायला होत आहे. बघा चौथा, 550. 550 म्हणजे किती रे? 550 म्हणजे 550 आणि 125 म्हणजे किती? 125. आता ह्यांची वजाबाकी करायची आहे. 550 वजा 125. 0 मधून 5 होते का? इकडून काय करणार आपण? हातचा घेतणार. इथं झाले 4. 10तून 5 गेले 5. 4तून 2 गेले 5तून 1 गेले किती आलं? 425. पर्याय नंबर 3. पुढचा बघा 5वा, 700. आता 700 म्हणजे किती रे? तू लय मार खातोयस बघ, आणि घाई तू ह्याच चुका करणार. 700 म्हणजे किती? 700. वजा 4.5. 4.45. 4.5 म्हणजे किती? 45. 0तून 5 होते का? इकडून हातचा घ्यायचा. 0तून 4 जात नाही, म्हणून 7कडून इकडे एक घेतला, इथं झाले 10. 10कडून इकडे एक घेतला, इथं झाले 9. 10तून 5 गेले 9तून 4 गेले 600. किती आलं? 655. पुढचा बघा 6वा, 655. पर्याय नंबर 4. 6वा बघा, 1000 वजा 237. 1000 वजा 237. आता इथं असं, इथून एक हातचा घ्यायचा 10. इथं झाले 9. इथं झाले 10. इथं 9. इथं 10. 10तून 7 गेले 9तून 3 गेले 9तून 2 गेले एकाची काहीच नाही, म्हणजे 776. 700 किती आलं? हो सॉरी, 763 आहे का पर्याय? पर्याय नंबर 1. राहिलेला हो थोड्या वेळाने शिकवते. पुढचे गणित तुम्ही सोडवा. यानंतर प्रश्न 7वा बघायचा आपल्याला. बघा प्रश्न 7वा सगळ्यांनी काढलाय. बघा प्रश्न 7वा काय आहे? 4 अंकी सर्वात लहान संख्या वजा 2 अंकी सर्वात मोठी संख्या. आता 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे रे? 1000 आहे. 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1000. तर मोठी संख्या 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. कोणती? 99. यांची वजाबाकी करायची. नेहमीप्रमाणे काय करायचं? 0 आहे, 0कडून हातचा घेता येत नाही, तर आपण काय करणार आहोत? 1 कडून हातचा घ्यायला सुरुवात करणार आहोत. बघा 1 कडून इकडे 1 दिले
दिलं किती झालं इथं 10. इथं राहिले 0. इकडून इथं दिले इथं झाले 10. म्हणजे इथं झाले किती 9. इथं झाले किती 10. आणि इथं किती झाले म्हणजे बघा 10 तून 9 गेले किती 9 तून 9 गेले 9शी म्हणजे किती उत्तर आलं 901. पर्याय नंबर 2. वजाबाकी करता आली का नाही. प्रश्न एकदम सोपे आहे. 8वा बघा 9236 या संख्येतून किती वजा करावे म्हणजे उत्तर 4823 येईल. आता मगाशीच झाले अशा पद्धतीचं गणित आपलं आहे की नाही. आता इथं काय बघा 9236 मधून किती वजा करायचं म्हणजे आपल्याला ही संख्या माहिती आहे का नाही माहिती. तर उत्तर किती येईल म्हणून सांगितलंय 4823. आता मगाशीच सांगितलं की असं असेल तर काय करायचं पहिल्या संख्येतून उत्तर वजा केलं की ही तर कोणती येईल ते दिसतंय. 9236 वजा 4823 बघा. 6तून 3 गेले 3तून 2 गेले. आता इथं 2तून 8 जात नाही म्हणून पुढच्या ह्याच्याकडून आपल्याला हात चालायला लागेल. कोण बोलतं रे 9कडून इकडे एक हातचा घेतला. इथं झाले किती 12. इथं झाले किती 12तून 8 गेले 4. 8तून 4 गेले 4. म्हणजे 9236 मधून 4416 13 वजा केलं की काय येणार आहे 4823. बरोबर. म्हणजे पर्याय नंबर किती 3 4423. बरोबर. पुढचा बघा 9वा बघूया आपण. 9वा बघा 950 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 1050 येईल. बघा 950 घ्यायचं आपल्याला. 950 म्हणजे किती रे 950. आता 950 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 1050 येईल. बघा उत्तर आपल्याला काय करायचं आहे 1050 उत्तर आलं पाहिजे. मग कसं करायचं तर ह्या 1050 मधून हे 950 वजा केलं की आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. बघा 1050 वजा 950. बघा 0तून 0 गेले 5तून 5 गेले 0तून 9 जात नाही म्हणून इकडून एक हातचा इथं घेतला. 10तून 9 गेले 1 0शी 0 म्हणजे इथं उत्तर किती आलं 100. मग 950 म्हणजे 950 मध्ये 100 मिळवलं म्हणजे यांची बेरीज केली की उत्तर किती येतं बघा 0 5 10 म्हणजे 1050 आलं की नाही उत्तर. म्हणजे या येणाऱ्या संख्येतून ही संख्या वजा करायची आपल्याला. पर्याय किती आहे रे 4. पर्याय नंबर 4. पुढचं बघा 10वं 7469 मध्ये किती मिळवले म्हणजे बेरीज 9470 येईल. बघा 7400 आता झाले तसे करू 7469 याच्यामध्ये किती मिळवले तर बेरीज म्हणजे तिथं ही संख्या दिली आहे का नाही तर त्याचं उत्तर आपल्याला किती आलं पाहिजे 9470. 9470. मागचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे 9470 मधून 7469 वजा करायचं. शून्यातून 9 जाते का इकडून एक हातचा इथं घेतला इथं झाली किती 10. 10तून 9 गेले 6तून 6 गेले 4तून 4 गेले 9तून 7 गेले
2001. म्हणजे त्या दोन्हींची बेरीज करायची असेल तरी तिसरं उत्तर आपल्याला मिळू शकतो. पर्याय नंबर किती आहे? 2001. पर्याय नंबर. आवाज येतोय खरं, पण करूया आता. 4च गणित राहिले. हा, तुम्हाला कळतंय ना? ठीक. फास्ट शिकू. बर. 18 बघा. तसं तर काही गणित शिकवायची पण गरज नाही, पण आपण घेऊया. 680 वजा 154. 154 कोणीही करू शकतं हे गणित, बरोबर नाही? शून्यातून 4 जाते का? म्हणून इकडून 1 हातचा इथं घेतला, इथं झाले 7. 10तून 4 दिले 6. 7तून 5 दिले 2. 6तून 1 गेले. उत्तर किती आलं? 526. चुकतंय का? 12 बघा. 12 300 वजा 95. बघा 300 वजा 95. फक्त पुढून हातचा घ्यायला आला पाहिजे. 0 0 आहे, हातचा घेता येत नाही. 3 कडून इकडे 1 हातचा घेतला, इथं झाले 10. 10 कडून इकडे 1 हातचा घेतला, इथं झाले 9. 10तून 7 दिले 5. 9तून 9 गेले 280. दरवाजा उत्तर किती आलं? 205. उत्तर किती आलं? 205. पर्याय नंबर 3. पुढे बघा 13वा. पटकन लावू. हा 13वा बघा. दिसतंय का? तिथं दिसतंय का व्हिडिओ? बघा 13वा 1932. बघा 1932 वजा 715. 715. 2तून 5 जाते का? नाही. म्हणून इकडून 1 हातचा इथं घेतला, इथं झाले 12, इथं झाले 2. 12तून 5 गेले 6 का 7. 2तून 1 दिले 9तून 7 दिले 81. म्हणजे उत्तर किती आलं? 1217. पर्याय नंबर 4. 14 बघा. 9000 वजा 450. आता बघा एककाकडून आपण सुरुवात करतोय, बरोबर आहे ना? 0तून 0 गेले. 0तून 5 जाते का? म्हणून पुढच्याकडून हातचा इथे 0 आहे. मग ह्या 9 कडून 1 हातचा इथे घेतला, इथे झाले 10, इथे झाले 8. 10 कडून इकडे 1 हातचा घेतला, इथे झाले 9, इथे झाले 10. 10तून 5 दिले 9तून 4 गेले 8550. आहे का उत्तर? पर्याय नंबर 1. पुढे बघा 5730. बघा 5730 वजा 2 दिलाय, 4 दिलाय. कोण वाजवते? त्याच्यानंतर इथं चांदणी दिली आहे आणि इथं काय दिलंय? 5. आणि याचं उत्तर काय दिलेले? 3315. आणि काय सांगितलंय तर फुली आणि चांदणी या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता कसं करायचं रे? ह्याचं डायरेक्ट वजाबाकी करायची. आता इथं 0तून 5 जाते का? 0तून 5 जाते का? नाही. मग इकडून 1 हातचा घ्यायला लागला आपल्याला इथं. इथं किती झाले रे मग? मग 10तून 5 गेले. आता 2तून किती घालवल्यावर 1 येईल रे? 2तून किती घालवल्यावर 1 येईल? 1. बरोबर का नाही? मग आता 7तून किती घालवल्यावर 3 येईल? 4. 7तून किती घालवल्यावर 4 येईल? सॉरी 3 येईल तर 4.
बरोबर 2. सोपं आहे का नाही? वजाबाकी ही क्रिया अचूक आली, शून्याकडून हातचा कसा घ्यायचा कळला की हा घटक अजिबात सुद्धा अवघड नाही. समजलाय का सगळ्यांना? तुम्ही स्वतः सोडवून बघा, त्याशिवाय तुम्हाला येणार नाही. त्याच्यानंतर आपण शाब्दिक घटक, शाब्दिक उदाहरणे हा घटक उद्या बघूया. बंद कर. थँक्यू.